शंभूराजेंच्या बुधभूषणच्या 104व्या भागामध्ये डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सध्या आपण मिश्रण नियुक्ती घेत आहोत आणि आजचा विषय आहे तो म्हणजे लिंब आणि कावळा. काय लिहितात महाराज? चित्रम चित्रम बत बत महाचित्रमे द्विचित्रम जातो दैवादह सहसा संविधाता विधाता यन्निंबांना परिणत फल स्फीतिरास्वादनीया यच्चेतस्या कवलन विधा कोविदः काकलोकम. तर सुरुवातीलाच महाराज चित्रम चित्रम बत बत म्हणजे सांग सांग, महाचित्रमे द्विचित्रम, सांगा सांगा, बोला बोला. हे केवढं मोठं हे विचित्र चित्र आहे. जातो दैवादह सहसा संविधाता विधाता. ह्या विधात्यानं, ह्या देवानं असं कसं वेगळं विचित्र चित्र निर्माण केलेलं आहे. हे संपूर्ण पृथ्वीचं सृजन करणारा हा जो विधाता आहे यानं असं कसलं चित्र निर्माण केलेलं आहे. मोठं विचित्र चित्र आहे. काय चित्र आहे? पुढच्या ओळीमध्ये महाराज सांगतात, यन्निंबांना परिणत फल स्फीती रास्वादनीया. म्हणजे ह्या निंबांना जे फळ लागतं ना, लिंब कसा असतो? अतिशय कडू असतो. त्याचं पान सुद्धा तोंडात टाकावं असं वाटत नाही. पण त्याचं जे फळ असतं ना, ते फळ अतिशय चवदार असतं. स्फीती रास्वादनीया. तिचा फळांचा जो स्वाद आहे, ह्या कडुलिंबाच्या फळांचा स्वाद आहे, हा स्वाद अतिशय चांगला असतो. पण कुणाला? ज्याला त्याची कल्पना आहे आणि त्याला ते घेण्याची पद्धत माहिती आहे. आता कडुलिंबाचे फळ खाण्याची पद्धत कुणाला माहिती आहे? यच्चेतस्य कवलन विधा कोविदः काकलोकम. आणि मग ह्या कडुलिंबाचे फळ खाण्याची विधा, कडुलिंबाचे फळ खाण्याचं कौशल्य कोणामध्ये आहे? काकलोकांमध्ये आहे, म्हणजेच कावळ्यामध्ये आहे. म्हणजे कडुलिंबाची जी फळं आहे, ज्यांना सर्वजण नाक मुरडतात, पण ते अतिशय चवदार आहे आणि त्याची चव खाण्याची चव कोणाला आहे? फक्त कावळ्याला आहे. तसं आहे हे जीवन. ज्याच्याकडे जे आहे त्याला त्याची कल्पना नाही आणि ज्याच्याकडे नाही त्याला त्याचं आकर्षण. म्हणजे कडुलिंबाची फळं खाण्यामध्ये वाकबार चॅप्टर, ज्यांना आपण समस्त मानवजात अतिशय हीन लेखते, ते कावळ्यांकडे आहे. ते कौशल्य दुसऱ्या कुणाकडं नाही. म्हणूनच महाराज म्हणतात, ही कशी आहे परमेश्वराची, ह्या जगनियंत्याची ही अतिशय विचित्र लीला. कावळ्याचाही स्वभाव आणि कडुलिंबाचाही स्वभाव या श्लोकातून महाराजांनी मांडलेला आहे. साहजिकच हा श्लोक आपल्याला त्याचा स्वभाव गुणयुक्ती ह्या अलंकाराला साजेसा आहे की काय असं आपल्याला वाटतं. किंबहुना तो आहेच. कावळ्याचाही स्वभाव सांगते आणि कडुलिंबाचाही स्वभाव सांगते. आणि अन्योक्तीमधून आपल्याला हा अर्थ समजून सांगते की बाबा रे, कुठल्याही गोष्टीला तू क्षुद्र लेखू नकोस. एका बाजूला तू कडुलिंबाला कडू म्हणून कमी लेखतोस आणि कावळ्याला तो मृत प्राणी खातो म्हणून कमी लेखतोस. वास्तविकतः दोघांचं महत्व आणि दोघांचं औचित्य त्याच्या ठिकाणी निश्चितपणानं आहे. कारण त्यांच्याकडे जे कौशल्य आहे ते तुमच्याकडं नाही. त्यामुळे कुणालाही कमी लेखू नका. मनुष्य असतील, प्राणी असतील, ह्या ईश्वरानं विधात्यानं निर्माण केलेली ही सृष्टी असेल, प्रत्येकाकडे काही ना काही गुण कौशल्य आहे. ह्या कौशल्याचा सन्मान करूया आणि शंभूराजाच्या श्लोकांच्या चर्चेला आज विराम देऊया. भेटूया पुढच्या श्लोकामध्ये. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.